नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आलो आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चंदगड तालुका आहे आणि चंदगड तालुक्यामध्ये हा माझा मित्र आहे परशुराम सुके, त्याच्या गावी आलो आहे. नमस्कार. हा गावाचं नाव काय? नांदुरे गावाचं नाव आहे. आणि मी या मित्राच्या गावी आलो आहे. झाले परवा आलो आहे बाईकनी. मुंबईतून मला वाटतं काहीतरी 12 तास लागले. मुंबईतून 550 किलोमीटर आहे. मला वाटतं 12 तास लागले मला. मी एकटाच आलो बाईकवरून आणि मित्राचं घर दाखवतो. बॅक साईडला घर आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, जसं माझ्या मित्रांनी सांगितलं, महेश सनगरे यांनी, की आपल्या घराचा जो व्हिडिओ दाखवायचा तो मित्र आणि कोणी नाही, मीच आहे. आणि हे आमचं नॉर्मल छोटंसं घर आहे, शेतकऱ्यांचं घर आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातून येतो आणि मध्यमवर्गीय असल्यामुळे आमची घरे काय मोठी नाहीत. पूर्वीची घर आहे. आता कसं नवीन सिस्टममध्ये घरं बांधतात, पण ह्या 15-20 वर्षापूर्वी कसं जुन्या सिस्टममध्येच स्लॅबची घरं असायची, पण जुन्या सिस्टममध्ये त्याला कुठला आराखडा नसायचा किंवा एक वरोंडा वगैरे जो बोलतात ना, वट्टा वगैरे, त्या टाईपमध्ये घर असायचं. आता कसं बाल्कनी वगैरे नवीन सिस्टममध्ये घरं बनतात. आमचं घर 20 वर्षापूर्वीचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घर खूप महाग आहे त्या काळातलं. परंतु आत्ताच्या काळानुसार असे 2 घर बनतील, कारण की ह्यांची जी भिंत आहे ती 1.25 फुटाची भिंत आहे. त्यामुळे हे घर त्यावेळेच्या काळानुसार खूप महागडं घर होतं आमच्या आमच्या भागामध्ये. आणि मला वाटतं आमच्या गावामध्ये फक्त 2-4च घरं महागडी घरं होती, त्याच्यामध्ये आमचं एक घर होतं. आता कसे आमच्यापेक्षा पण टॉपची घरं झालेली आहेत, परंतु त्याच्यात नाही ह्याच्यात फरक आहे. कारण आत्ताची नवीन सिस्टम आणि जुन्या सिस्टममध्ये फरक आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना तसं. मित्रांनो, हे मित्राचं गाव आहे. परशुराम सुके हा माझा मित्र आहे. मित्र, अरे मी काय म्हणतो, ते हे गाव जे आहे, तुझं हे घर आहे, ते कोल्हापूरमधून किती लांब आहे? कसं आहे मित्रांनो, कोल्हापूरपासून आम्हाला टोटल 3 तास लागतात. तर बघायला गेलं तर कोल्हापूरपासून 110 किलोमीटर आमचं गाव, म्हणजे माझ्या घरापर्यंत 110 किलोमीटर तुम्ही पकडा. अच्छा, म्हणजे इथून अजून एक हे सिंधुदुर्ग, कोकण वगैरे, इथून सिंधुदुर्ग किती लांब आहे? टोटल माहिती सांगतो. कोल्हापूर 110 किलोमीटर, 110 नाही, सॉरी, 140 किलोमीटर आहे. सिंधुदुर्ग इथून 70 किलोमीटर, 60 किलोमीटर आहे. बेळगाव इथून तुम्हाला 50 किलोमीटर आहे. म्हणजे आणि गोवा इथून 100 किलोमीटरवर आहे. ओके. चला, मग आपण हे घर दाखवूया तुझं, आणि पाठीमागे फरसावणं वगैरे ना, तिकडे घेऊन जाऊया. घराचा इकडे थोडासा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, मी तुम्हाला घर दाखवतो पहिलं. हे बघा, अशा पद्धतीचं घर आहे. इकडे तुम्हाला रोड दाखवतो, बाजूचाच रोड आहे. आणि मी त्या घराच्या बाजूला पाठीमागे फरसावणं मोठं आहे, तिकडे झाडं बिडं वगैरे मी तुम्हाला घेऊन जातो तिकडे पाठीमागे. बघा, हा वाडा आहे, बाजूलाच एक म्हैस आहे. गोटा आहे काय? यांच्याकडे गोटा बोलतात, आमच्याकडे तिकडे माझं गाव तिकडे रत्नागिरी संगमेश्वरमध्ये, तिकडे आमच्याकडे वाडा बोलतात. आम्ही कसं कोल्हापूरकर आहोत. अच्छा. आणि आमची बॉर्डर कोकण, बेळगाव आणि गोवा असे 3 बॉर्डर आम्हाला पडतात. ओके. परंतु आमच्या इकडची संस्कृती ही आमची चंदगडी संस्कृती म्हणून ओळखलं जातं. ओके. कारण चंदगडी संस्कृतीमध्ये 3 भाषेचा मिलाप होतो. अच्छा. गोवा भाषा, बेळगावी भाषा आणि आपली कोकणी भाषा. 3 भाषेचा मिलाप होऊन आमची चंदगडी भाषा तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही भागाचं जी संस्कृती आहे 3 भागामधली, ती एकाच भागामध्ये, आमच्या चंदगड भागामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे आम्ही चंदगडी संस्कृती म्हणून याला आमच्याकडे ओळख आहे. अच्छा, मग आपण इकडे एक म्हैस आहे का? ही म्हैस आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, ही म्हैस आहे. घराच्या पाठीमागचे कुंपण आहे, ते फरसावण आहे. तुम्ही काय बोलता? फरसावणच बोलता ना? फरसावण नाही बोलत याला, आम्ही परडं म्हणतो. अच्छा, हे लोक परडं बोलतात. आमच्याकडे तिकडे रत्नागिरी संगमेश्वर साईडला आम्ही त्याला फरसावणं बोलतो. हे बघा, आंबे लागलेत. हे काय कलमे आहे काय रायवल आहेत? हे कलमे नॉर्मल असे आहेत, कलमीच म्हणा. हे बघा, बघू शकता बऱ्याच प्रमाणात तुम्हाला आंबे दिसून येत आहेत या झाडावर आपल्याला. अशी एकच झाड नाही, आमच्याकडे 5-6 झाडं आपल्याला ह्या आमच्या घराच्या बाजूला दिसतात. आणि अजून एक सांगतो, परड्याचं वैशिष्ट्य आमच्या भागामध्ये, आमचा जो चंदगडी भाग आहे,
त्या ठिकाणी परडं हे ऍक्च्युली घरांच्या पाठीमागे असायचं. अच्छा, पूर्वीच्या ओके. काळी म्हणजे घरामध्ये 2 दरवाजे असायचे, एक पुढून एक मागून. अच्छा, ओके. मागचा जो दरवाजा असायचा ते परडं. त्या परड्यामध्ये ज्या आमच्या आजी होत्या, आजीचा बटवा जो आपण म्हणून ओळखतो, बरोबर. तर आज्या तशाच होत्या. ओके. कारण त्या परड्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळी फुलं ओके. अशी बाग तयार केली जायची आणि त्या परड्यामध्ये हमखास तुम्हाला भाजीपाल्यापासून ते औषधी वनस्पतीपर्यंत आणि फुलांपासून सगळ्या गोष्टी मिळल्या जायच्या. जशी आमचे जे आजीचे जे टाईपचे म्हणजे त्या बोलतात ना 80-90ची लोक, 70-80 दशकातली लोक जशी जशी कमी व्हायला लागली तशी हळूहळू परडी पण नाहीशी झाली. आमची ही जागा कशी आम्ही विकत घेतली, त्याच्यामुळे बाजूला जागा आहे, मग बाजूला आम्ही परडं केलं. ऍक्च्युली परडं हे घराच्या मागच्या बाजूला असतं. मित्रांनो, इथे हे जे आम्ही आमच्या रत्नागिरीमध्ये याला परसवणे बोलतात, तर तुमच्याकडे काय बोलतात तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्हाला. आणि तुम्ही कोणत्या एरियातून बोलताय, कोणत्या जिल्ह्यातून बोलताय तेही तुम्ही सांगा. आणि हे तुमच्याकडे काय परडं बोलतात, हो. त्या परड्यामध्ये झाडं कोणकोणती लावलेत ती आम्हाला सांगा, आमचे व्ह्युअर्सना. आमच्या ह्या परड्यामध्ये आता बऱ्याच लोकांच्या मध्ये माझे मित्र आहेत आणि ज्यांना मी तात्या पण म्हणतो, त्यांना मी तात्या म्हणजे ते मोठे आहेत, परंतु त्यांच्याशी मी 2 नाती ठेवलेत, एक तात्याचं आणि एक मैत्रीचं. त्यांची आजी म्हणजे माझी फेवरेट आजी होती ती, समजलात का? ते बाबूची आई म्हणायचो, बाबूची म्हातारी आई, ती आमची फेवरेट होती. ती मला वाटतंय माझ्या बघण्यानुसार ती आजी, तिच्याकडे अशी कोणतीही वस्तू नव्हती की तिच्या परड्यामध्ये लावलेली नसायची. भाजीपाल्यापासून ते वनस्पती, औषधी वनस्पतीपासून ते फुलांपर्यंत टोटल सगळं त्या परड्यामध्ये असायचं. मी तुम्हाला ते नंतर दाखवणार आहे, त्यांची सुद्धा त्या घराची माहिती मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता आमच्या ह्या परड्यामध्ये काय काय आहे जसं तुम्ही विचारला, आमच्या ह्या परड्यामध्ये आंबा आहे, बांबू आहे, लिंबूचं प्रत्येक झाड आपण आहे, दाखवूया ना आमच्या नारियल आहे, व्ह्युअर्सना. अच्छा, आणि फणस आहे आणि केळीची बाग आहे. आणि इथे मेसी वगैरे आमच्याकडे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात त्याला? हे आमचं आहे बांबू, म्हणजे अच्छा, ओके. बीटीचं झाड, त्याला ओके. आमचं बीटीचं झाड. त्या बीटीच्या झाडाला शेतकऱ्यांना मोठा आधार देतं. ओके, का? ओके. आता तुम्ही म्हणाल का आधार देता? हा. एक बांबू 50 ते 60 रुपयाला विकला जातो त्याचं मूळ बघून. अच्छा, ओके. ज्यांची जमीन आहे ती लोक मिनिमम वर्षाला 4 ते 5 लाखाचं उत्पन्न ह्या बांबूतून घेतात. ह्याच्यापासून काय हे डालगा बिलगा हे बनतात? ह्याच्यापासून काय होतं, पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, ह्या बांबूपासून बऱ्याच वस्तू बनवल्या जायच्या आपल्या शेतकऱ्यांच्या, जसं की बुट्ट्या, ते मोठमोठे डालणं असतात माहित आहे का, गवत ठेवायला, ते सूप वगैरे बनवली जायची. आता काय होतं, हे जे बांबू आहेत हे नाशिकला जातात, जिथं जिथं द्राक्षाच्या बागा आहेत त्या ठिकाणी हे बांबू लागतात. पूर्वीच्या काळी नवीन बिल्डिंग बनवताना सुद्धा हे बांबू लागायचे, परंतु आता लोखंडामुळे या बांबूचा वापर कमी झाला. बरोबर. परंतु आज पण द्राक्षांच्या बागांना या बांबू शिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आजही तेवढंच मार्केट आहे या बांबूंना, की एक शेतकऱ्याला मिनिमम ज्यांची जास्त होतात त्यांना 4-5 लाखाचं उत्पन्न देतात. अजून काय आहे इकडे परसवणामध्ये? तुम्ही बघू शकता, हा आंबा आहे आमचा, म्हणजे कलमी आंबा आहे. तुम्ही बघू आंबे पण भरपूर लागलेत ना, भरपूर लागलेले आहे. बघा मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ आहे ना तो मे महिन्याच्या एंडिंग मध्ये शूट करतोय. म्हणजे आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 27 का 28 आहे? 29 मे आहे. 29 मे 2024 ला हा व्हिडिओ मी शूट करतोय. 2-3 दिवसाने मी हा व्हिडिओ अपलोड करेन. तर अजून काय, हे लिंबाचं झाड आहे का? 31 मे आहे. अच्छा, 31 मे आहे का? अच्छा, ओके. हे आहे लिंबूचं झाड. ओके. तुम्ही पाहू शकता लिंबू पण भरपूर प्रमाणात लागलेले आहेत. ऍक्च्युली लिंबू होती भरपूर, पण घरामध्ये कुणी नसले की कोण ना कोणी लिंबू घेऊन जातं. कारण आजूबाजूला तुम्ही बघू शकता कुठेच आमचे म्हणजे दिवार वगैरे लावलेली नसल्यामुळे कुणी आलं तरी ते साहजिकच आहे, घेऊन जातात. आणि आम्ही काही बोलत पण नाही कुणाला घेऊन गेलं तर. हे कागदी लिंबू आहेत ना? नाही, खायची लिंबू आहे ती. अच्छा, ओके. चांगली ओरिजिनल लिंबू. अच्छा, ओरिजिनल लिंबू. गावठी. हे मार्केटमध्ये कितीला भेटतात? मार्केटमध्ये आता तुम्ही जर घ्यायला गेला तर 20 रुपयाला 3 लिंबू आहेत. आणि हे जे आमचं लिंबू आहे ते तुम्ही 2 महिने जरी ठेवला तरी ते खराब होत नाही. ओके. एवढी याच्यात पॉवर आहे या लिंबूत. ओके. मार्केटमध्ये जे लिंबू असतात ते केमिकलची फवारणी करून ठेवतात ते टिकावण्यासाठी. आमच्या लिंबूला केमिकलची गरज नाही, ते 2 महिने मिनिमम तुमचं चालू शकतं. ओके. अजून बाजूला काय? हा सुद्धा आंबा आहे, तुम्ही पाहू शकता. खूप उंच आहे, तुम्हाला आंबे दिसणार नाही, त्याला सुद्धा लागलेत आंबे. ओके. हे सुद्धा लिंबूचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याला पण लिंबू भरपूर लागलेत. हो. अच्छा, ओके. हे नारियल आहे, अजून छोटा आहे. बरोबर. आणि तिथं सुद्धा आंब्याचं झाड आहे.
आणि हे तर नारळाचं झाड आहे ना. हे पण नारळाचं झाड आहे आणि हा एक कलमीचं कलम हापूस आंबा लावलाय आम्ही. ओके. हा. अच्छा, हापूस आंबा लावलाय काय? तो बाजूला आहे ना. हो हे पण इथं आंब्याचं झाड आहे काय? हो अच्छा, ओके. मोठं आंबे आहे. हे कलमीच आहे वाटतं. हो. वरती आंबे लागलेत मित्रांनो. काय एवढ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम जास्त होणार नाही, कारण का मग ते ब्लर दिसणार तुम्हाला. हां, हे आहे नारियल झाड. ओके. तुम्ही बघू शकता आता नारळ लागलेले आहेत आणि आमचं अजून त्या आमचं नारळाचे टोटल बघा 1 2 3 ती पोळी पकडत नाही का नारळाला? 4 1 2 3 4 नारळ झाडं होती. एक झाड आमचं खूप लागत होतं, ओके. पण ते वडिलांनी घरावर येते म्हणून घरावर ते नारळ पडायला लागले आणि कवळं फुटायला लागले म्हणून त्या साईडचं आमचं एक नारळाचं झाड पाडलं. त्या झाडाला मिनिमम 500 ते 1000 नारळ लागत होते. बापरे, एवढे. परंतु ते तुम्ही तिथं दाखव, तुम्ही तिथं बघा. नंतर आम्ही दाखवतो तुम्हाला, तिकडे घेऊन जातो. ते त्यांनी तोडलं ह्या 15-20 दिवसापूर्वी. मी त्यांना सांगत होतो की जाळी लावूया, आपण एवढ्या मेहनतीने वाढवलंय. 15 वर्षानंतर झाड लागायला चालू झालं होतं आणि ज्यावेळी लागायचे खायचे शेतकऱ्यांचं काय होतं, आमचंच नाही प्रत्येक शेतकऱ्याचं असंच आहे, ज्यावेळी झाडं फळं द्यायला लागतात त्यावेळी शेतकरी त्याच्यावर हातोडा चालवतो. बरोबर. प्रत्येक ठिकाणी असंच आहे. हो, हो. म्हणजे त्याला मेहनतीने 15-15 वर्ष 20-20 वर्ष वाढवायची आणि नंतर त्याच्यावर हातोडा चालवून त्याला नष्ट करायचं. बरोबर आणि बरोबर. तुम्हाला माहित नसेल, शिवाजी महाराजांच्या काळामधलं एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी आपल्या पत्राद्वारे त्यांचे काही पत्र मिळाले, त्या पत्राद्वारे असं सांगितलं आपल्या मावळ्यांना की शेतकऱ्यांची जी झाडं आहेत, आपल्याला ज्यावेळी आपलं वाडे बांधायचे असतील, काही कामं करायची असतील, त्यावेळी शेतकऱ्यांची आंबा, फणस, नारळ, जी फळं देणारी वनस्पती आहे, जी फळं देणारी झाडं आहेत, त्यांना हात लावायचं नाही. कारण काय ते पण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. कारण ही जी झाडं आहेत ह्याला खूप मेहनत लागते आणि ही लवकर मिळत नाहीत, कारण ह्याची वाढ 15 ते 20 वर्षानंतर होते, त्याच्यानंतर फळं द्यायला लागतात. आणि असे जर झाडं तोडली आपण तर स्वराज्यामध्ये असे झाडं मिळणं मुश्किल होईल, म्हणून त्यांनी त्या झाडांना हात लावायला बंदी केली होती. बरोबर. सर तिकडे ते अजून ते बॅक साईडला एक खोप आहे ना. ही तुम्हाला दाखवतो मी. ही आहे लाकडाची खोप. ओके. ही बघू शकता. गावाकडे ग्रामीण भाग आहे. आता ग्रामीण भागामध्ये मोदीच्या योजनेचा गॅस सुद्धा आलेले आहेत, परंतु आजही लोक गॅसचा वापर कमी आणि चुलीचा वापर जास्त करतात. त्याच्यामुळे जागोजागी तुम्हाला गावामध्ये प्रत्येक घरामध्ये ही लाकडाची खोप तुम्हाला नक्की दिसून येणार. बरोबर. आणि त्याच्या बाजूला पण तुम्हाला दाखवतो, लाकडं कमी पडतात म्हणून ही आहेत ऊसाची मोठ. ह्याला मोठ म्हणतात. म्हणजे ऊसाचं जे खालचं मूळ असतं, ज्यावेळी आपण नांगरतो, नांगरीन शेत नांगरतो, त्यावेळी ही मुळं बाहेर पडतात, त्यावेळी वेचावी लागतात आणि ही मुळं आम्हाला जाळण्यासाठी कामाला येतात, म्हणजे पाणी वगैरे गरम करण्यासाठी. अच्छा, ओके ओके. मग हे काय बाजूला? ही सुद्धा एक खूपच आहे, जनावरांसाठी चारा. अच्छा, ओके. हा जो चारा आहे हा कसा आहे, पावसामध्ये जनावरांना तर हिरवा चारा खूप असतो, परंतु वाळका सुद्धा चारा आम्हाला लागतो. त्याच्यामुळे हा जो भात, आमचं जे भात असतं म्हणजे तांदूळ, त्याच्यापूर्वी त्याचं जे तांदूळ बनण्याच्या अगोदर ते एक भात असतं. थांब रे बाळा, हे करू नको. तर ते भात आपण ज्यावेळी ट्रॅक्टर फिरवतो त्याच्यानंतर ते भात आपला तांदूळ बाहेर पडतो, भात बाहेर पडतं आणि त्याचा जो पाला उरतो तो हे आहे, त्याचा जो चारा उरतो तो हा चारा. आमच्याकडे याला पेंडा बोलतात कोकणामध्ये, तिकडे रत्नागिरी याला भाताचं हे म्हणतात. आणि ह्याची आम्ही होळी सुद्धा करतो सुरुवातीला, भात आणण्यापूर्वी, म्हणजे पाऊस जरी पडला तरी त्याच्यात जाऊ नये. अच्छा, ओके. आणि खूप महाग असतं बरं का. एक ट्रॅक्टर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मिनिमम 8 ते 10 हजार रुपये किंमत आहे याची. अच्छा, ओके. आणि हे आहे टॉयलेट. अच्छा, ओके. योजनेची काय बोलतात, ग्राम सडक योजनेनंतर जे आलं होतं जे टॉयलेट, जे घराघरात टॉयलेट, योजनेनंतर आम्ही घराघरात टॉयलेट बनवलेले आहेत आमच्या गावात. हर घर टॉयलेट मोदी सरकार. टॉयलेट मोदी सरकार, म्हणजे आमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरात टॉयलेट दिसून येणार. ओके ओके. आता आपण काय पुढे अजून काय इकडे? अजून या ना, अजून बरंच आहे दाखवायचं. ओके ओके. हे तुम्ही बघू शकता, ही आहे काजू. ओके. हे काजूचं झाड आहे मित्रांनो. आणि आमचा जो चंदगडी भाग आहे, मला वाटतं या चंदगडीमध्ये 3 संस्कृतींचा मिलाप झालेलं हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोकणामध्ये गेलात तर तुम्हाला जास्त करून आंबे भेटणार. बरोबर बरोबर. गोव्यामध्ये गेलात तर तुम्हाला जास्त करून काजू भेटणार. बरोबर. कर्नाटकमध्ये गेलात तर तुम्हाला जास्त करून गावठी आंबे भेटणार. बरोबर. तर ह्या 3 भागांची संस्कृती आमच्या एकाच भागात असल्यामुळे ही तिन्ही गोष्टी आमच्या एकाच भागामध्ये मिळतात. काजू, आंबा आणि फणस, त्याचबरोबर
काय बोललो आणि नारियल नारियल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भागात एका आता म्हणजे कोकणात नारळ आणि आंबा बरोबर. जास्त, गोव्यात आपलं थांबला, गोव्यात काजूचं प्रमाण जास्त, इकडे गावठी आंब्यानी फणस कर्नाटक. या तिन्ही जी संस्कृती आहे, तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या एकाच भागात म्हणजे मिलाप असल्यामुळे ना या तिन्ही गोष्टी आमच्या एकाच भागामध्ये आपल्याला दिसून येतात. बरोबर. जसे ही काजूचं उत्पन्न ज्यांच्या काजू जास्त आहेत त्यांचं उत्पन्न तुम्हाला सांगतो मिनिमम 8 ते 10 लाखाचं उत्पन्न होतं. माझी मावशी आहे त्यांचं 3 ते 4 लाखाचं उत्पन्न आहे काजूचं. आणि आमच्या सुद्धा काजू होत्या पूर्वीच्या काळी. सांगतो ऐका ना, आम्ही ज्यावेळी एकत्र होतो म्हणजे कसं आहे की पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंबाच्या वेळी आमच्या पण 3-4 लाखाच्या काजू व्हायच्या. पण एकत्र कुटुंब संस्कृती नष्ट झाली, त्याच्यानंतर वेगवेगळे झाले काजू. आमच्या वाटणीला त्यावेळी काजू आले नसल्यामुळे कसं आमच्याकडे त्यावेळी मला वाटतं 15 वर्ष आम्हाला काजूचं उत्पन्न नव्हतं. आता आमच्या ह्या वर्षी आमच्या 17,000च्या काजू झालेत. धन्य, चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना असं काहीतरी मिळालं पाहिजे. आमच्याकडचे शेतकरी जे आहेत ते तुम्हाला सांगतो ना, ऊसाला पूर्वी उत्पन्न होतं, पण ऊसाचं आता होतंय काय, लागत जास्त आणि इन्कम कमी. बरोबर. असं झालंय. पण काजूला तुम्हाला फक्त वर्षाला तुम्हाला एक चारा पूर्ण साफ करावं लागतं. त्याला आम्ही म्हणजे हे म्हणतो काय बोलतात आपले साफसफाई काय करायची असते, कारण चाऱ्याच्या खाली साप वगैरे बसण्याची शक्यता असते. बरोबर. आणि काजू जर खाली पडल्या तर आपल्याला दिसत नाही. बरोबर. साफसफाई करावी लागते. पर्सनली माणसं घेऊन ते काम करावं लागतं. खूप कठीण काम असते ते सुद्धा. बरोबर. आता अजून काय पुढे? हे तर पेरूचं झाड आहे. हे गावठी पेरूचं झाड आहे. अच्छा, हे ओके. पेरूचं एक वैशिष्ट्य आहे, हे पेरूचं झाड आहे ना आत्ता लागत नाही, पावसात लागतं. असं आहे का? हे कोणता पेरू आहे? लाल गावठी लाल पेरू. लाल पेरू आहे का? हो. लाल पेरू टेस्टीला मस्त असतो मस्त, पण लपडं ह्याचं आहे पावसामध्ये, आणि पावसात किडे धरतात. हो, बरोबर. असं आहे. अजून इथे काय इकडे बाजूला हे लाकडं ठेवलेत काय? हो, लाकडं ठेवलेत. अच्छा, हे लाकडं ठेवलेत. आत घ्यायचे आहेत अजून. असं आहे का? ओके. आता पावसाळा चालू झाल्याच्या अगोदर हो. या इकडे. घ्यायला लागेल. हे एक छोटं झाड आहे, हे कसलं आहे? अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं. हा. या इकडे. हे झाड घ्या इकडे. हा, हे झाड. कुणी जर बघितलं नसेल, त्याला आमच्याकडे पुष्पाला म्हणतात. अच्छा, ह्याला हे आहे ना काहीतरी कढीपत्ता आहे ना? हो, आमच्याकडे याला पुष्पाला म्हणतात. असं आहे का? आमच्या चंदगडी भाषेमध्ये याला पुष्पाला म्हणतात, आणि बाकी सर्व ठिकाणी याला कढीपत्ता बोलला जातो. हे गावठी पुष्पाला आहे. याचं एक पान जरी तुम्ही जेवणामध्ये घातला तरी पूर्ण अख्ख्या आमटीत ते सुगंधी होते. बरोबर. आता हे पूर्ण गावठी आहे. बरोबर. हे मोठं पण आहे ना? हे पण कढीपत्त्याचं आहे का? हा, हे पण कढीपत्त्याचं आहे. हो, सॉरी. अच्छा, बघा, मोठं झाड आहे ना? खूप वाढतं बरं काय. अच्छा, खूप ओके. उंच होतं. अच्छा. चला पुढे अजून काय? या इकडे. या ठिकाणी ना काजूच्या 4 झाडं होती टोटल. ओके. परंतु काय होतंय आता सगळीकडे ना ते काय बोलतात ते घर पोखरतं ते वाळवी. खालून काजूला वाळवी लागल्यामुळे ना पावसामध्ये ज्यावेळी वारा सुटतो, खूप वारा असतो पावसात. बरोबर. त्या वाऱ्यामध्ये ती 4च्या 4 झाडं पडली. आमच्या इथल्या एकाच काजूचं मिनिमम 5,000ची काजू व्हायची. बापरे. एका झाडाची. ते झाड सुद्धा पडलं. अच्छा, ओके. ह्या ठिकाणी खूप मोठी बाग होती. अच्छा. जागा छोटी आहे पण बाग मोठी दिसते. हा आंबा पडलाय का आता? हो. हे बघा मित्रांनो, आंबा पडलाय आता. गावठी आंबा. छान गावठी आंबा आहे. म्हणजे छान. आपण नंतर खाऊया याला. आणि हे झाड कसलं आहे? हे फुलांचं झाड आहे. फुलांचं झाड आहे का? देवासाठी फुलं वापरली जातात. काय बोलतात आता फुलं लागत नाहीत का? नाही, आता सीझन नाही. आता पावसात लागायला चालू होईल. अच्छा, ओके. हे बघा लागायला चालू झालंय. पाऊस आहे ना. हे बघा कल्याल येतील. अजून इकडे काय आहे? हे आहे, हे इथे शेवगाला आहे. हे शेवग्याचं झाड आहे ना? हो. येस. अच्छा, ओके. हे शेवग्याचं झाड तुम्ही पाहू शकता. अच्छा, मोठं झालं. हे लागलेच नाही काय? शेवग्याचं घर. अरे हे बघा काय आहे. हे बघा. सरडा. हा सरडा. आमच्याकडे पण सरडा ह्याला बोलतात. ह्याला लागत नाही का शेवगा आता? शेवगा नाही. शेवग्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. शेवगा खूप औषधी वनस्पती आहे. हे खूप औषधी म्हणजे खूपच औषधी आहे. जर कोणाच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम कमी असेल तर रोज आपल्या जेवणामध्ये शेवग्याची भाजी ठेवायला हवी. हे शेवग्याचा जो कोळापाला असतो त्यानं भाजी बनवायला हवी. पूर्णपणे कॅल्शियम तुमचा भरून येणार. तुम्हाला औषधं खायची सुद्धा गरज नाही. परंतु शेवग्याला ग्रामीण भागामध्ये अपशकुन मानलं जातं. म्हणजे तुम्ही घराच्या बाजूला लावू शकता.
पण घराच्या समोर शेवगा लावता येत नाही. त्याचं वैज्ञानिक कारण मला माहित नाही, ते बघावं लागेल. अशुभ आपल्याला. मानलं जातं बोलतात. अशुभ मानलं जातं. कारण काय माहितीये का, हे बोलतात उठल्याबरोबर हे झाडाला आपण बघायचं नाही, कारण हे झाड पारोसं बोललं जातं. तर बरोबर. आपण उठल्यानंतर बोलतो ना, अरे आंघोळ. आंघोळ केला का, बरोबर. पारोश्या. हा म्हणजे आंघोळी न करणाऱ्याला आपण पारोस म्हणतो, तसं हे झाड सुद्धा पारोस आहे. ह्याला जर डायरेक्ट बघितलं तर ते आपल्याला अपशकून होतं, आपली कामं होत नाहीत, असं बरोबर. बोललं जातं असं बोललं ग्रामीण जातं. भागामध्ये. पण या औषध मात्र तेवढंच आहे, पण घराच्या समोर का लावू नये ह्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन मला पण माहित नाही. ते आपल्याला युट्यूबवर बघावं लागेल किंवा आपल्याला गुगलवर सर्च करावं लागेल की या झाडाला घराच्या समोर का लावलं जात नाही. काहीतरी वैज्ञानिक हो दृष्टिकोन असू असेल ना. शकतं. कसं आहे, पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी केल्या ते काही ना काही त्याचं वैज्ञानिक कारण आहे. हो बरोबर. बरोबर ना. आता तुम्हाला सांगू का, झाडं का लावू नये आजूबाजूला घराच्या समोर, त्याचं पण कारण आहे. कारण ते रात्रीच्या टायमाला काय करतात, आता आपल्या पूर्वीच्या लोकांनी काय बोललंय की झाडाच्या खाली झोपू नये रात्रीचं. का? झाडं ही दिवसा ऑक्सिजन सोडतात, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, आणि तो आपल्यासाठी हानिकारक असतो. बरोबर. झाडाकडे पूर्वीचे ऋषीमुनी 2 झाडाकडे राहायचे, या तर पिंपळ या तर वड. पिंपळ काय करतं, 24 तास ऑक्सिजन देतो. त्याच्यामुळे मोठमोठे तपस्वी हे पिंपळाच्या झाडाकडे आपल्याला तपश्चर्या करताना दिसत होते. धन्यवाद धन्यवाद दादा. बघा आपल्याला किती एकदम पद्धतशीर माहिती देतात. हे जे झाड आहे, ही वेल आहे, आणि ह्याला त्या वेलीचं नाव ते भाजी असते बघा, लांब लांबाची चपटी. अच्छा, मी एक्झॅक्टली खात मला नाही पण माहित नाही. actually. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल तर जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट मला करा. त्याचं नाव येत नाही, कारण ही मला ना आवडती भाजी आहे माझी. असं आहे का? हा, त्याच्यामुळे मला याचं नाव हे माहित एक नाही. करिंद्याचा पण असाच वेल असतो ना? हा, हो हो. हो, करिंद्याचा पण असं. करंजा. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ही तुम्ही जमीन बघता, या ठिकाणी आमच्याकडे ना मोठमोठी चिन्नी असतात, एवढी एवढी. त्याला जंगली चिन्नी म्हणतात. तुम्ही जमीन खोदला की एवढी एवढी मिळणार. पण अच्छा, सध्या ओके. आमच्या आईन लावलं नाही. अच्छा, आणि ओके. ही जी तुम्ही मागाशी दाखवल्याप्रमाणे खोप आहे, हा हा हा. या खोपीवर पण एक वेळ या 2-4-5 वर्षापूर्वी तुम्ही बघाल तर मोठमोठे कोवाळे होते. तुम्हाला माहित आहे का, गुजराती किंवा मारवाडी लोकांच्या दुकानासमोर एक कोवाळा लावला जातो, असा लटकलेला असतो. बरोबर असतो. हो. तो कोवाळा ह्या आमच्या पूर्ण घराला असायचा. हा हा हा. एका टायमाला 500 कोवाळे असायचे, एकदा 100. हम्म. तर कोवाळ्याचा फायदा काय माहिती आहे, ज्यावेळी तुमच्या छातीत अचानक दुखायला लागतं त्यावेळी तुम्ही ते कोवाळ्याचं पाणी पियाला, हे आलाय कुठला, छातीत दुखायला लागतं त्यावेळी ते कोवाळ्याचं पाणी प्यायचं असतं. बरोबर. हे की रे, होय या, त्यावेळी ते तुमच्या छातीत दुखणं थांबणार एवढा आयुर्वेदिक कोवाळा असतो. बरोबर. पण मारवाडी आणि गुजराती का वापरतात, की काही बाहेरील बाधा असेल तर ती जावी म्हणून ते अशी लटकून ठेवतात. बरोबर. असं ते कोवळ्याचं वैशिष्ट्य आहे. अच्छा, ओके. तो लहान मुलगा होता, त्याचा भाचा होता मित्राचा, तर त्याला काय ना काय छोटं मोठं कामगिरी ते करत असतो, तर त्याला जरा मित्र जरा ओरडला, तो पळाला, ते झाड तोडत होता. तोडत होता. झाड आहे ना, हा मध्येच हा. ते. अच्छा, बरोबर आहे. त्याची जी टिक्की आहे ना हा. ओरिजिनल, म्हणजे जी पुढे वाढते ती हा. तोडत होता तो. अच्छा, ते अच्छा. तोडल्यानंतर झाड जगू शकत नाही म्हणून तो ओरडला, तर तो पण पळाला, त्याने तिकडे त्याचं घरी पान गेला. सोडून ओके ओके. तर अजून काय, हे फणस आहे? हे आहे फणस. हा हा. तुम्ही फणस बघू शकता. हा कापा आहे की बरका आहे? कापा. कापा आहे का? बरका नाही. बरका नाही का? कसं आहे, फणसामध्ये 2 जाती येतात, एक कापा आणि एक बरका. बरका, आमच्याकडे बरोबर. त्याला कापा म्हणतो, आणि आमच्याकडे, तुमच्याकडे बरका म्हणतात का? नाही, कापाला कापा बोलतात, बरक्याला बरका बोलतात. आमच्याकडे काप्याला कापा म्हणतात, बरक्याला बरका पण म्हणतात, आणि त्याचं नाव मला आठवण आहे. मी बरेच दिवस ओके, आता ओके. गावाकडे राहत नाही ना, त्याच्यामुळे त्या फणसाचं जे शिंबूड मित्रांनो, तुमच्याकडे जर तुम्हाला शिंबूड जसं असतो, बरोबर. अच्छा, बरोबर. शिंबडासारखा. हो हो हो. त्याला आमच्याकडे वेगळं नाव आहे, हा हा. कापा. आणि 2 मिनिटं थांबा, मग सांगतो तुम्हाला. कापा आणि रसाळा. अच्छा, हो हो. आमच्याकडे आमच्याकडे कापा आणि बरसा बोलतात, बरका कापा आणि बोलतात. रसाळा. बरोबर. जसं तुम्ही बरका म्हटलं ना, तो हा. आमच्याकडे त्याला रसाळा म्हटलं जातं. बरोबर. रसाळा फणस आरोग्यासाठी चांगला असतो, त्यानं तुमच्या पोटामध्ये गॅस होत नाही. बरोबर. आणि ह्या फणसाने जास्त प्रमाणात तुम्ही जर गरे खालात, याच्या आतील भागाला आम्ही गरा म्हणतो, बरोबर. त्याच्या फळाला. हो हो, गरे गरे बोलतात. गरा जर खालात तर ते पोटाला तुमच्या गॅस होणार, ऍसिडिटी होणार, गॅस्ट्रो होण्याची म्हणजे अशी शक्यता असते. बरोबर. अपचन क्रिया जास्त प्रमाणात होऊ शकते. बरोबर. आणि ह्याची जर कच्चा फणस आहे, हो. त्याचा कच्चा बनवून तुम्ही कापला आणि त्याच्यातले गरे गरे काढून, गेले. त्याच्यातले आतल्या घोट्या वगैरे काढून शिजवला, शिजव. हो, एक नंबर अप्रतिम भाजी. अप्रतिम. आणि ते कच्च्या गऱ्यांची भाजी पण करतात ना? आमच्याकडे ज्यावेळी उपवास असतात, मार्गशीर्ष, सॉरी, ज्यावेळी एकादशी वगैरे असतात, हो. त्यावेळी संकष्टी चतुर्दशी हो, वगैरे. हो. त्यावेळी एकादशीला हा फणस चालतो बरोबर. उपवासाला. उपासाला. त्यावेळी ते कच्चा कापतात
आणि त्याची भाजी बनवली जाते. आणि छोटा एकदम पारा असतो एकदम बारीक, त्याला पारा बोलतात आणि त्याची पण भाजी केली जाते. त्याला आम्ही हे म्हणतो काय, आम्ही पारा बोलतो त्याला. आम्ही पारा नाही म्हणत, ते छोट्याला ना. हो हो, छोटा त्याची भाजी करतात नाही का. हो हो, बारीक, बरोबर बरोबर. काळे वाटाणे शक्यतो. हा, सुकी भाजी करतात. तर हा आहे फणस. मी तुम्हाला फणस दाखवतो. वरती वर पण पण लागले, तुम्ही पाहू शकता. वरती हे बघा, पण लागलेत तुम्ही फणस. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा छोटं. हा, हे बघा छोटे एकदम, हे पण थोडं एकदम लय मोठं. बारीक हा, आहे. हे मोठं झालं ह्याच्यानं की जरा मोठं झाल्यानंतर मग ते पाऱ्याची भाजी करतात. हे बघा तुम्हाला दाखवतोय, बघा इकडे फणस लागलेत, इकडे पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इकडे पण फणस त्याला लागलेत. आम्ही कुलगी म्हणतो, कुलगी कशाला? त्याला. हा हा, हो बारीक, आम्ही पण कुरंगीच बोलतो. हे बघा वरच्या साईडला फणस मी दाखवतो. मोठं झाड असतं फणसाचं. आता इकडे इकडे केले. हा, हे दाखवतो ना. हा, हे इकडे, छोटी केळी आहे अजून. अच्छा, छोटी केळी हा, का? ही आहे हे बघा मोठे इकडे. केळी बघू शकता. हे सुद्धा आमच्या गावठी केळी आहेत, बरोबर. पण ते इलायची केळी नाही बरं का. अच्छा, ओके. आमच्या गावी- लागलेत का केली? नाही का? हो, ते काय लागलेत ना वरती. लागलेत या का? ना, या साईडला. हा, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इकडे केली लागलेत. हे बघा, हे तुम्हाला हे दिसतं बघा त्याचं शेपूट. हा त्याच्या पुढे बघा, ते बघा. हा, आतमध्ये आहे थोडं जरा, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा. हे झाड तुम्ही ओळखलं नसेल, कसलं आहे? नाही, हे झाड कसलं आहे? सांगा ना, तुम्ही सांगा. नाही एक्झॅक्टली मी बघितलंय, पण त्या झाडाचं नाव नाही मला माहिती. अंजीर म्हणतात ना, अंजीर. हा हा हा, आम्ही त्याला उंबर बोलतो. हुंबर. हा. ते हुंबराचं झाड आहे. हे देवाचं झाड म्हटलं जातं हुंबरा. असं आहे का? हा. छोटं आहे ते, छोटं मोठं झाल्यानंतर ते उंबर लागतात ना. नाही, हे होतच मोठं. अच्छा, पिताजींची करमत, आमचे पिताजी जास्त झाड ठेवत नाही, ते बघा तोडलंय. ओके, ते अंजीर म्हणजे ते मेलं नाही झाड, वापस जगलंय. तुम्ही पाहू बरोबर आहे. शकता, इथं हे तोडलंय का? बघा. हे बघा. बरोबर, हे बघा तोडलंय झाड, त्यामुळं ते त्याला तोडलेल्याला फुटलंय ना ते. हा, ते कसं आहे, ग्रामीण भागामध्ये आमचे जे शेतकरी आहेत ते खूप भावनिक असतात, परंतु त्यांना तेवढंच झाडांचं, औषधी झाडांचं महत्व माहित नसल्यामुळे ते बरोबर. लोकं कधी लाकूड फाट्यासाठी म्हणून हे झाडं तोडतात. बरोबर. आणि हे कसं वन खात्याचे नाही, त्याच्यामुळे ही झाडं आम्ही आमच्या पर्सनली म्हणजे आमचं स्वतः वैयक्तिक असल्यामुळे त्याला आम्ही हातोडा मारू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. बरोबर. अजून काय आहे का ह्याच्यामध्ये, कंपाऊंड मध्ये? त्या ठिकाणी तुम्हाला चहामध्ये जे घालतात ना, हो, ते सुद्धा होतं. आता तुम्हाला चहापत्ती त्याला बोलतात. चहापत्ती, हो, ते सुद्धा असते, पण ते आता दिसणार नाही. ओके. आता नाही आहे सध्या. हो हो, आणि ह्याच जमिनीमध्ये अद्रक सुद्धा खूप असायचं. अच्छा, ओके, त्यावेळी ह्यावेळी लावलेलं नाही. बरोबर. आणि असं खोदला की अद्रक बाहेर. अच्छा, कुठेही खोदा एवढ्या भागात. अजून तिकडे ते काहीतरी दिसते बाजूला. काजूची बाग कशी बनवली जाते? ओके. काजूची बाग अशी बनवली जाते. 2 वर्ष तुम्हाला अशा झाडामध्ये, अशा पेपरमध्ये तुम्हाला काजूची झाडं लावून ठेवावं लागतात. 2 वर्ष मेहनत करावी लागते आणि नंतर ती शेतामध्ये जाऊन लावावी लागतात. अच्छा, त्याची ओके. 2 वर्ष ही आपल्याला घराच्या बाजूला मेहनत करून ठेवावी लागते. हे आम्ही बनवून ठेवले बघा. 200 झाडं आहे ती total. अच्छा, 200 झाड आहेत का? आणि तिथं गावठी पेरू पण लावलाय बघा तो. अच्छा, गावठी पेरू पण लावले, त्याची कलम ह्याला छोटी बोलतात, कलम केलेले आहेत. हे बघा, अशा प्लास्टिकचे छोटे पिशवी असतात, त्याच्यातून माती टाकून वगैरे ते कलम बनवावे लागतात. आणि नंतर मग हे किती वर्षाने लावली जातात? 2 वर्षानंतर हे 2 वर्ष झालीत लावून आता. अच्छा, 2 वर्ष झाले ह्या का? वर्षी जाऊन आम्ही शेतात लावणार यांना. अच्छा, ओके. त्याच्यानंतर ह्याला आणि 3 वर्ष मेहनत करावी लागते. अच्छा, असं आहे का? त्याच्यानंतर झाड हळूहळू मोठं स्वतःच्या हिमतीवर, म्हणजे स्वतः ते लागायला नंतर चालू- पाणीला टाकायची गरज नाही? गरज नाही. अच्छा, पाणी टाकायची त्याला गरज नाही. मिनिमम आपल्याला 5 वर्ष मेहनत करावी लागते, असं तेव्हा आहे ही झाडं स्वतः लागायला लागतात. त्याच्यामुळे म्हणतात ना, शिवाजी महाराजांनी काय सांगितलं की ही झाडांना हात लावू नये असं फरमान काढलं होतं त्यावेळी शिवाजी महाराजांनी. कारण त्यांचं महत्वच एवढं आहे, कारण ही लवकर झाडं होत नाहीत, त्यांना बरोबर. मेहनत करून वाढवावं लागतं आणि त्याच्यानंतर ते फळं द्यायला लागतात. बरोबर. असं आहे. आता आपण हे पाठची घराची बाजू दाखवते, आपण पुढे घेऊन जाऊया असंच. तुम्ही नारियल बघू शकता, हे सुद्धा आमचा नारियल आहे. ओके, ह्याला काय झाड होते हे दिले? हा, नारळ लागायला चालू झाले, ते आता अच्छा, नाही. ओके ओके. तुझं नारळ कंटिन्यू नारळ देत होतं. अच्छा, ओके. हे बघा, जो पण नारळाचं झाड आहे, त्याला आता नारळ लागायला आले, फुलं फुटले. हो हो, हे बघा मित्रांनो, याला पण आता नारळ लागायला लागलेत. तिला ते नारळ फुटतं त्याला पोय बोलतात ना? हो. हो, पोय बोलतात. आता आपण हे घराची पाठची बाजू दाखवतोय. जो नारळ जो मगाशी सांगितलं ना तुम्हाला, नारळ लागत होता, पण ते आमच्या वडिलांनी, त्यांना कसं झाडांचं महत्व माहित नाही. कुणालाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना ना झाडांचं महत्व एवढं नाही. बरोबर. झाड वाढली, ज्यावेळी झाडं फळं देतात आणि हे लोक तोडणार. बरोबर. तसं हे बघा, ते तोडलेलं आहे, हे सगळं नारळाचंच आहे सगळं. हा, हो, नारळाचंच आहे. हे बघा. हा,
हे आता पण ही जी घराच्या बाजूला जे नारळ असतात ते ज्यावेळेला चुलीचा जो लाकडं पेटवल्यानंतर धूर असतो तो धुराच्या तिकडेच जातो ना, त्या साईडला आकर्षण हे केलं जातं ना, झुकतं ना. हे बघा हे घर आहे ना, बाजूला इथं चूल आहे आतमध्ये आणि चूल पेटवल्यानंतर जो धूर येतो त्या धुराच्या दिशेकडं ते झुकलं जातं. तुम्ही बघू शकता ना झाड केवढं मोठं होतं, इथं मूळ बघा. हो, मूल बघायचं. आणि कसं आहे, तुम्ही जर इथून जरी तोडला तर नारळाचा असा आहे, तुम्ही वरून तोडल्यानंतर नारळ बाकीच्या झाडासारखं वापस लागत नाही, ते मरून जातं. बरोबर. अच्छा, ओके. आपण पुढचा असाच भाग पाठवून मागून तिकडे जाऊया. आमचीच नाही, बरेच लोकांनी काय केलंय, जी नारळाची लागणारी झाडं तोडून टाकले. म्हणजे महत्व माहित नाही लोकांना. बरोबर. म्हणजे 15-15 वर्ष मेहनत करायची, त्याला वाढवायचं मुलासारखं आणि नंतर तोडून टाकायचं. फळ देता वेलेला तोडणार. बरोबर. आता आपण मित्रांनो, मी तुम्हाला मित्राच्या पाठचं जे घर आहे ते पाठच्या बाजूने तुम्हाला पुढे घेऊन जातो. हे बघा अशा पद्धतीचं आहे. इकडे असे एक छोटी शेड, हे काय खाते बघ, ही छोटी शेड बनवलेली आहे. हे बघा मी तुम्हाला परत पाठीमागचा भाग दाखवतो. हे बघा हा छोटा भाचा आहे त्याचा मित्राचा, तो आंबे खातोय. बघा आता मे महिना असल्यामुळे आंबे फणस वगैरे पिकलेले आहेत. तुम्ही पण या खायला. मी तुळशी उजमावणार. कुठले? हा हे बघा हे तुळशी आहेत. हे बघा, तुम्हाला माहीतच असेल. हे बघा ही तुळस आहे. हे तुळशीचे जे हे असतं ना ते तशा पद्धतीने नाही. हे झाड आहेत ना गणपतीच्या फुलाला काय म्हणतो आपण, हे फुलांना हे जास्वंद. जास्वंदीचं झाड आहे. इथं ना सगळं जास्वंदीची झाडं होती. अच्छा, ओके. तिच्या पिताजीने आमच्या तोडून टाकली. अच्छा, ओके. गेल्या वर्षीपर्यंत हे बघा मित्राचं घर दाखवतो पाटे. हे बघा ही जास्वंदीची झाड. मित्र भेटलेला ना आपल्याला. अच्छा, हा हा. अच्छा, ओके. हे बघा आणि इकडे दाखवूया. कोण काय लावलं दाखवतो. हे हा. हे बघ, हे ते वांगी लावलेत. वांगीची. वांग्याची झाडं. हा, वांगी लागलेत काय? नाही लागले. वांगी लागले नाही. तर ही तुळशी वृंदावन आहे सगळे आमच्या. ओके. हे बघ, हा, हा. आम्ही जागोजागी तुळशी वृंदावन केलेलं आहे. ही सुद्धा जास्वंदीचं झाड. हो जास्वंदीचं झाड. जास्वंदी. त्याच्यावरती कपडे वगैरे सुकायचे घातलेत. ही वेगवेगळी जास्वंदी, पिवळ्या कलरची जास्वंदी, लाल कलरची जास्वंदी, तुम्हाला वेगळी जास्वंदी दिसणार इथे. बरोबर. हे मस्त झाडांवरती कपडे वगैरे घातलेत. हो ना, हे पहिलं आता मी लक्षात इथे बरोबर. एवढं मोठं होतं. हे बघा मित्रांनो, मित्राच्या जे पाठचा हे बघा, भाग आहे. छकला म्हणतो. अच्छा, ओके. मिनी छकला. अच्छा, ओके. त्याच्यामध्ये हँड छकला. अच्छा, हाताने घेऊन जातो. आणि इथं काय पाणी पिण्यासाठी यूज केलं जातं. पाण्याचे ड्रम बिम कुठं असतील पाठीमागे. हे बघा, तुम्हाला पाठचं ही पाठीमागचं शेड लावलंय, पत्र्याचं शेड बांधलंय असं प्रत्येकाचं. आणि हे पाठीमागचं पुढे जे मागच्या बाजूला घर दिसतंय, माझ्या मित्राचं घर आहे. अच्छा, ओके. हे बघा, गोपाळचं. ओके. गोपाल म्हणून याचा मित्र आहे परशुराम सुकेचा. त्यांनी त्या घराला शिव छत्रपतीचं, म्हणजे आमच्याकडे ना, हा हा. आमच्याकडे शक्यतो शिव छत्रपतींना मानणारी जास्त लोक आहेत. जास्त म्हणजे सगळीच. बरोबर. आम्ही शिव छत्रपतींना जास्त मानणारे लोक आहेत. आम्ही स्वतः मावळे. ते आपल्या घराला जाणता राजा म्हणून हो, हे बघा. फ्रेम लावले. हे बघा इथं फ्रेम लावले त्याने जाणताना. हे बघा इथे ही माझी बाईक आहे, तुम्ही बघितली असेल. ह्याच्यावरून मी ट्रॅव्हलिंग करतो, कुठे पण जायचं असेल तर ही माझी बाईक आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तर मी इथं पार्क केले अशा पद्धतीने. हे बघा. एक व्हिडिओ आता माझ्याकडून काढायचा ना. हा, आणि तुझ्या ते हे बघा अजून तर मला मी पुढचे भाग दाखवतो. हा हे गुलाब. हा, हे गुलाब आहे. हे बघा तर हे गुलाब. लागले पण तुम्ही बघू शकता. हे बघा गुलाब लागलेत. जा दाखवा सर. हे बघा मी झूम करून दाखवतो. हे बघा एकदम हे कलर डल आहे ना. हो. अच्छा, एकदम लाल भडकवाले असतात ती भारी वाटतात ना. हे बघा ही तुळस आहे. ही मेन घराच्या पुढे, प्रत्येकाच्या घराच्या पुढे ही तुळस असते. म्हणजे कसं आमचे 3 संस्कृतींचा मगाशी सांगितल्याप्रमाणे मिलाप असल्याने, बरोबर. त्यामुळे जसं कोकणामध्ये घराच्या अंगणात तुळस असते, तसे आमच्याकडे सुद्धा तुम्हाला घराच्या समोर बाजूला तुळस दिसणार. घर बघूया का, दाखवूया का हा, व्यवस्था? हे ना, हे दाखवा पहिले. अच्छा, हा ही तुळस बघा मित्रांनो. हा. आणि तुळशीचं आमच्याकडे ना वृंदावन म्हणतात ना, ते खूप आहे. तुम्ही पाठीमागे पण बघू शकता. हो तुळस आहे बघा, इकडे पण तुळस जास्त आहे. घराच्या बाजूला. हो हो. हे बघा हे लाल भडक एक गुलाब मी दाखवतो तुम्हाला. हे बघा भारी एकदम मस्त दिसतं. त्याला पाकळे गळलेत त्याच्या. हे बघा आता हे बघा इथं पण मी तुम्हाला मगाशी स्टार्टिंगला दाखवलं घर. बघा, हे सगळं तुळशी वृंदावन आहे. हे बघा हे सगळे तुळशीचे झाड आहेत. आणि तुळशी वृंदावन घराच्या आजूबाजूला का असावं, तुम्हाला माहित आहे का? कोकणामध्ये शक्यतो तुळशी वृंदावन दिसतं, बरोबर, तसं आमच्याकडे दिसतं. बरोबर. तुळशी वृंदावन का असावं? तुळशी वृंदावनामध्ये तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहते. कारण हे झाडच असं आहे की हे झाड औषधी झाड आहे. याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर खूप मोठा फायदा आपल्या घराला मिळतो. बरोबर.
आणि आमच्या गावामध्ये तुम्हाला जास्वंदीची झाडं जागोजागी दिसणार. जसं की तुमच्या पाठीमागे तुम्ही जास्वंद लागलेली पाहू शकता. हे बघा, हे जास्वंद पण बघू शकता ते बघा. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा जास्वंदीचं झाड, फुल बघा मस्त की भारी दिसतं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, त्या साईडला देखील जास्वंदीची झाडं वगैरे आहेत. आणि हा बघा हा रोड आहे, इथं रोडच्या बाजूलाच मित्राचं घर आहे. बघा हा रोड आहे. आणि मी काय म्हणतो आतमध्ये व्यवस्था दाखवूया का? दाखवूया ना. हा हे बघा, कसं आहे हे बघा हे घराची पुढची बाजू आहे. मी काय म्हणतो आमच्याकडे गावाला आहे ना हे असतं, म्हणजे घराच्या पुढे मांडव वगैरे केला असतो किंवा जागा वगैरे असते. त्याचं पण सांगतो तुम्हाला. अच्छा ओके. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मशी दाखव. हे बघा इथे म्हशी चाललेत, हे काका म्हशी घेऊन चालले. हे गोपाळ समजाचे वडील आहेत. काका नमस्कार, बरे आहेत ना? मागे रात्री भेटलेले ना आपल्याला. हा 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 त्यांचे वडील. ओके अच्छा. काका म्हैस घेऊन चाललेत, म्हणजे काय नाही काय एक जोडधंदा म्हणून. आमच्याकडे शेतकऱ्यांच्या ना सोबत ना म्हणजे जोडधंदा म्हणून म्हशी, गाई वासरं. गाई तर शक्यतो आमच्याकडे नाहीत, पण म्हशीचं प्रमाण जास्त आहे. आणि कुत्रा मात्र आमच्या शेतकऱ्यासोबत असतो. तुम्ही बघू शकता तो कुत्रा. बरोबर, ते बघा कुत्रा आहे त्यांच्याबरोबर. हा मित्राचा मुलगा आहे. आंबा ते नाव काय तुझं? मयुरेश. मयुरेश. आंबा खातोय. कसा छान आहे, गोड आहे की कसा आहे आंबा? गोड. गोड आहे. तो आता सुट्टी पडली म्हणून गावी आलायस ना? किती दिवस गावी आहे? अजून 17 दिवस. अजून 17 दिवस. फुल मजा आहे. मग आता मुंबईला कधी जाणार? मुंबईला 10 तारखेला. कसं वाटतं गावाला येऊन? छान. छान वाटतं. बघा हा छोटा मुलगा परत आहे, भाचा आहे मित्राचा परशुराम सुके. त्याचा देखील चॅनल आहे पी4 परशु या नावानं. तुम्ही जरूर व्हिजिट करा. त्याचा फोटो वगैरे दिसेल, त्याचे व्हिडिओ देखील दिसतील. जसं तुम्ही बोलला की माझं सुद्धा चॅनल. हो, माझं सुद्धा चॅनल आहे पी4 परशु. पूर्वी चॅनलचं नाव होतं कोल्हापूरकर परशु. ते मला वाटतं मला परत म्हणजे सजेशननुसार, काही मित्रांच्या सजेशननुसार वापस तेच चॅनलचं नाव मला ठेवायचा विचार आहे, कोल्हापूरकर परशु. तर मित्रांनो त्याच्यामध्ये माझे काही ब्लॉग म्हणजे कॉमेडी ब्लॉग असतात. आणि नॉर्मली मी शेतकऱ्यांनी फोकस केलेला तुम्हाला दिसून येतो. कारण माझे काही व्हिडिओ तुम्ही बघितलात ना, तर शक्यतो ग्रामीण भागातून आल्यामुळे शेतकऱ्यांवरच जास्त फोकस आपल्याला दिसून येतोय. आणि जसं तुम्ही मगाची काय विचारला होता मला, आतला घराचा व्ह्यू दाखवूया एक. हे आहेत आमचे राखण्यादा. अच्छा ओके. हे बघा यांना आम्ही गावातील मंडळी. राखण्यात आलं बालपणापासून. आपण घराचा व्ह्यू दाखवूया ना आतला. नाही, मगाची तुम्ही काहीतरी बोलला ना हे. हा घराच्या पुढे मांडव. तर त्याचं पण सांगतो तुम्हाला. मगाची तुम्हाला अजून मग एकदा सांगतो की बेळगाव म्हणजे कर्नाटक, गोवा आणि कोकण या तिन्हीचा संगम आमच्या भागामध्ये दिसून येतो. बरोबर. त्याच्यामुळे मांडव असणं साहजिकच आहे. पण ते आता ते संपलं. पूर्वीच्या घरी ज्यावेळी आमच्याकडे मातीची घरं होती त्यावेळी तुम्हाला हमखास मांडव दिसायचा समोर. बरोबर. त्याला आम्ही अंगण म्हणायचो. हो बरोबर. आमच्याकडे पण अंगण बोललं जातं. अंगण हे सारवून घेतलं जायचं. बरोबर. त्या हमखास तिथे मांडव असायचा. बरोबर. ते कसं आता स्लॅबची घरं झाल्यामुळे मांडवचं जे हे होतं आणि जागा पण पुढे नाही ना. मांडव संस्कृती हळूहळू नष्ट झाली. बरोबर. आणि मित्र मित्र मांडव आहे. हो, आणि इथं जागा देखील नाही ना, त्यामुळं कसं मांडव वगैरे करू शकत नाही. त्याच्या बाजूच्या तिथे जागा वगैरे आहे. मांडव आहे ना? नाही का? नाही आहे मांडव. ते पण बंद झाली. ओके. ती संस्कृती आहे ना. पण आमच्याकडे रत्नागिरी कोकण मध्ये तिकडे संगमेश्वरला आहे. हळूहळू बंद झाली. आमच्याकडे तुमच्याकडे अजूनही कौलारू घरं दिसून येतात. हो. आमच्याकडं पूर्णपणे बंगली टाईपची घरं बरोबर. झालेली आहेत. आमच्याकडे आता शक्यतो ती घरांची जी पूर्वीची जी हे होती साचा होता, घरांचं जे बनावट होती ती आता पूर्णपणे नष्ट झाली. तुमच्याकडची घरांची बनावट नाही, आमच्याकडची बनावट म्हणजे कोकणी बनावट आमच्याकडे पूर्वी दिसून यायची. घर कसं असायचं ते सांगतो. मातीचं समोर अंगण. बरोबर. आतमध्ये जसं तुम्ही गेला तर आतमध्ये पण जो बाहेरचा वट्टा म्हटला जायचा, हो. ओपन असायचा. बरोबर. त्या वट्ट्याला असे लाकडी खांबे असायचे. बरोबर. वरच्या साईडला तुळी असायची, तो माळा असायचा. मोठ्या तुळी असायच्या. बरोबर. बाहेर एक खाट असायची. बरोबर. या साईडला खाट वगैरे असायचे. बरोबर ना. म्हणजे आपल्या वट्ट्यावर बाहेरचा जो माणूस येणार बाहेरून तो डायरेक्ट घरात प्रवेश करत नव्हता. तो वट्ट्यावर बसायचा. त्याला पाणी बिरी आणलं की तो बाहेर येऊन अंगणात धुवायचा पाय वगैरे. बरोबर. आणि तो वट्ट्यामध्ये बसायचा. असं पूर्वीचं घर आमच्याकडे जसं कोकणात आहे तसं आमच्याकडे होतं. ते आता बंगली टाईपची घरं आल्यामुळे ते बंद झालं. बरोबर. तर हे तुम्ही बघताय. त्याच्यानंतर जशी सिमेंटची घरं चालू झाली त्याच्यानंतर पूर्वी 20 वर्षापूर्वी घर असं बनवलं जायचं. बरोबर. समजलं का? घर बनवलं जायचं त्याला त्या अशा 4 भिंती असायच्या आणि तिथे समोर असा वट्टा असायचा आणि त्या चढण्यासाठी अशा पायऱ्या असायच्या. बरोबर. समजलं का? हे वगैरे काय नसायचं. हे आता आम्ही बनवलंय.
बरोबर. समजलं. हा. पण हा वट्टा मात्र हमखास असायचा. हो असायचा तो असायचा. आता या 5-6 वर्षापासून ती घरांची सिस्टम बंद झाली आणि तुम्ही ते बाजूला माझ्या मित्राचं घर आहे ना, हो, हो. त्याला बाल्कनी वगैरे आहे, बरोबर. त्या टाईपची घरं चालू चालू झाली, झाली. बरोबर. 20 वर्षापूर्वी हे घराची बनावट अशी होती, खूप महागडी घरं होती ही हो, सुद्धा. बरोबर. समजलं. त्यावेळी ही घरं खूप मोठी समजली जायची. बरोबर. पण आता त्यांच्यापेक्षा ती घरं टॉप झाली, हो कारण हो बनावट वेगळी झाली हो घराची. हो शेअर टाईप मध्ये बनावट आली. बरोबर समजलं ना. कसं पहिले जे गौंडे होते शिकाऊ नव्हते. बरोबर. आताचे गौंडे कसं त्या टेक्निकल गोष्टी शिकल्या आणि त्या टाईपने त्यांनी मुंबईच्या गोष्टी इथं आणल्या. बरोबर. समजलं का. आता पूर्वीच्या घरी बनावट मध्ये बाहेर जर तुम्हाला या अशी डिझाईन बनवली जायची सिमेंट मध्ये. हो हो वेगळ्या. बघा हे फुलं वगैरे सगळी बनवली जायची. बरोबर. आता कसं आता तुम्हाला ढोलपुरी लादी लावली जाते. हो हो बरोबर. बरोबर ना. हा. जसं शहरामध्ये बोलतात ना एका बंगल्याला ढोलपुरी लादी लावली जाते, तशी आताच्या काळामध्ये आता या 5 वर्षापासून ढोलपुरी लादी आल्या. तुम्हाला बाहेरच्या बाजूला ढोलपुरी लादी दिसणार, बरोबर. टाईल सुद्धा दिसणार. बरोबर. पूर्वी कोबा असायचा लाल हा. कलरचा, ते दाखवतो तुम्हाला घरात. हा बघा हा लाल कलरचा कोबा आहे. बरोबर. हा अशा कोबा कोबा. हो. कोबा. आता टाईल्स आल्या. हा बरोबर. हे आमचं कसं 20 वर्षापूर्वी 15 म्हणजे 20 वर्ष झाली घराला. हे घराचं मेन एंट्रन्स आहे, बरोबर. प्रवेशद्वार. हा मग हे कसं आता घुशीन आता हे चेंज करायचं आम्हाला, कारण घुशीन पूर्ण तुम्ही बघू शकता. घुशीन पूर्णपणे गावाकडे जेवढी लाकडाचे चौकटी आहेत त्या सगळ्या प्रत्येकाच्या घरातल्या घुशीन खालेल्या आहेत जुन्या घराच्या. म्हणजे 15-20 वर्षापूर्वी ज्यांनी घरं बांधले बरोबर. चौकटी ना पूर्ण घुशीन नाही, सॉरी घुस नव्हे, आपलं काय वाळवी. वाळवीने हे केलं. बरोबर. आणि आता आमचं एक टेम्परवाले आहे, त्याच्यामुळे आम्हाला ही पूर्ण चौकट घ्यायची आहे, लाकडीच घ्यायची आहे. 15-20 हजार रुपये किंमत असते चौकटीची. बरोबर. महागडे असते दरवाजे तुम्हाला स्वस्त भेटतो, पण हो. चौकट मात्र खूप महागडी भेटते. बरोबर. आता हे नवीन करायचे आहे बघा. वाळवी आतमध्ये वाळवीन काय केले बघा, फोकस करून ठेवलाय. हो हो वाळवी लागल्यानंतर ते पूर्ण ते लाकूड आहे ना हे होऊन जातं. हा. बरोबर. आता आपण आतमध्ये जाऊया. हा. घराचा व्ह्यू दाखवतो मित्राच्या आतला. घर आमचं 20 वर्षापूर्वी बनवलंय, त्याच्यामुळे तुम्हाला जसं आत्ताची घरं बनावट आहे 1-2 वर्षापासून 5-6 वर्ष New update वाली, ती तुम्हाला. तशी दिसणार नाही. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं घर हे 20 वर्षापूर्वीच असल्यामुळे न्यू अपडेट तुम्हाला घरामध्ये काही दिसणार नाही. ठीक आहे. टाईल्स वगैरे हे तुम्ही आजही बघू शकता. कोबाच आहे आमचा. हो हो बरोबर. आता हा कोबा ज्यावेळी घातला त्यावेळी जो कोबा गवंडी होता त्याला ना ते घोटायचं कसं माहित नव्हतं. त्यानं तो कोबा ना ज्यावेळी कोबा घालतो त्यावेळी घोटावा लागतो, त्याच्यात कलर टाकावा लागतो आणि तो घोटावा लागतो. त्यानं व्यवस्थित घोटला नसल्यामुळे तुम्हाला जागोजागी पांढरे डाग दिसते. बरोबर. हे न लेवलिंग वगैरे नाही. हा ते न घोटल्याचे परिणाम आहे ते. बरोबर. व्यवस्थित घोटलं नाही त्यानं. बरोबर. शेतकरी म्हटला तर शेतकऱ्याची श्रीमंती कशी पूर्वी ओळखली जायची, पैशावर श्रीमंती ओळखली जायची नाही. बरोबर. घरात तुझ्या धन धान्य किती, बरोबर. तुझ्या घरात कणगे किती भरलेले आहेत, तुझ्या घरात कणगे आणि काय म्हटलं तुझ्या काय म्हणतात त्याला. पूर्वीच्या काळी शेतकऱ्याची श्रीमंती कशी ओळखली जायची, त्याचं घरामध्ये धनधान्य किती आहे, त्याच्या घरामध्ये तट्टे किती आहेत, तट्टा बोललं जातं. हो. तट्टे किती लागले. आमच्याकडे तिकडे रत्नागिरी साईडला त्याला कोटर बोलतात. त्याच्यामध्ये धान्य ठेवतात. आमच्याकडे गोल ते बांबूच्या झाडापासून त्या हो, हो. बनवलं जातं, त्याला तट्टा म्हणतो. आणि दुसरं एक असतं असं गोल असं एक चौकोनी असतं एक चौकोनी गोल असतं. हा, आणि बरोबर. दुसरं आमच्याकडे चौकोनी नाही, असं असतं असं हा हा. असं त्याला आम्ही कणगी म्हणतो. हो हो आमच्याकडे पण त्याला काहीतरी बोलतात. कणगी. हो हो. आमच्याकडे ते आणि त्याला शेण वगैरे लावलं हा, जातं. बरोबर. बरोबर. तट्ट्याला पण शेण लावलं जातं आणि कणगीला पण. बरोबर. कणगीमध्ये शक्यतो नाचणी ठेवला जायचा हा, हा. आणि तट्ट्यामध्ये भात ठेवला जायचा, कारण त्याचा आकार जास्त आहे. बरोबर, भाताचं मोठा. प्रमाण जास्त असायचं. बरोबर, बरोबर. तर कणगी आणि तट्टे किती ह्याच्यावरून शेतकऱ्याची पूर्वीच्या काळी श्रीमंती ओळखली जायची. आता तसं राहिलेलं नाही. आता तुमच्या खिशात किती खळखळत आहे हो, त्याच्यावरून तुम्ही त्याच्यावरून श्रीमंती बघितल्या जाते. परंतु पूर्वीच्या काळी गरिबी होती, परंतु मनाने माणूस श्रीमंत हो, होता, हो, शेतकरी बरोबर. श्रीमंत होता. आता पैसा खिशात खेळला पण मनाने मात्र गरीब राहिला. बरोबर. माणुसकी हरवली कुठेतरी. बरोबर. तसं आता आपण हा- घरामध्ये हे काय तांदूळ आहेत का? तुम्ही बघू शकता आम्ही तांदूळ लावून आणले. बरोबर. म्हणजे आमच्याकडे तट्टा होता, ते तट्ट्यातले सगळे तांदूळ काढले आणि हे सगळे लावून आणलेले. अजून आहेत भरपूर. अच्छा ओके. हे सगळे दाखवतात. बाग उभं राहायचं नाही, खराब होतात तांदूळ. हा. तर हे तांदूळ आहेत, तुम्ही बघू शकता. हे सगळे आम्ही तांदूळ तुला सांगतो ना उभं राहायचं नाही म्हणून. कुठं खराब होतात तांदूळ म्हणतात तरी. लहान भाचा जरा कसं आहे, तांदळाने जर तुम्ही नाचला उभा राहिला बसला तर तांदूळ खराब होतो. बरोबर. तांदळाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यात तुम्ही बसायचं नाही काय नाही. जर बसला तर 100% तुमचा तांदूळ खराब होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. तर जसं आम्ही बोललो आम्ही एका शेतकरी कुटुंबातून येतो म्हणून आमच्या घरामध्ये तुम्ही बघू शकता हे तांदूळ आहेत.
हे भात होतं तर हे 15-20 दिवसापूर्वी तट्टा खाली करून त्याचे सगळे तांदूळ बनवून आणण्यात आले. बरोबर. समजलं का? हा, इकडे हे काय आहे? हे आहे एरिया आणि अच्छा, खत खत आहे का? शेतीसाठी. आता येणारे महिने हे शेतीचे आहेत, बरोबर. त्याच्यामुळे खत आणि एरिया आपल्याला लागते शक्यतो. अच्छा, ओके. आणि शेतकऱ्यांना हे कसं रासायनिक खत आणि एरियाचा वापर आता साहजिक रासायनिक शेतीमध्ये केली जाते. पूर्वी त्याची पारंपरिक सेंद्रिय शेती केली जाते, ज्याच्यात शेणखताचा वापर केला जातो. आधी शेणखताचा वापर होतो, परंतु ह्याचा वापर सुद्धा केला जातो. बरोबर. आपण इकडे काय घड्याळ वगैरे, इकडे फोटो वगैरे लावले, हे कोण आहे? तुमच्या आजी आहेत का? ही आहे आमची आजी. अच्छा, ओके, आजीच आहे का? ओके. आणि हे काय लावले हे इथे? आहे पाळणा. पाळणा, ओके. कसं आहे, माझी बहीण मुंबईला असल्यामुळे ज्यावेळी माझ्या भाजीची डिलिव्हरी झाली, भाजीची ओके. डिलिव्हरी झाली त्यावेळी तिचा जो बारसा पाळणा आणण्यात आला तो आमच्याकडे आला. बरोबर. ते बारशाचं हे असं लावून ठेवावं लागतं, ते काढता येत नाही. बरोबर, असं आहे का? हा, हा पाळणा आहे म्हणायचं एक प्रकारे. ओके, ओके. ठीक आहे. हा, इकडे हे वरती जाण्यासाठी हे आहे का? वरती ते अगोदर आतून दाखवतो. हो हो, आतून आधी पहिला इकडे दाखवूया. आहे वरती जाण्यासाठी. हो हो, आपण वरती नंतर दाखवूया. इकडे जा. कसं वडील आमचे ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांना बरोबर. system माहित नाही. मी काही गोष्टी चांगल्या सांगितल्या होत्या पण त्यांनी तसे केलं नाही. जिना इथून काढायचा होता, अच्छा. जिना त्यांनी तिथून काढला, त्याच्यामुळे पूर्ण रूम एक सेपरेट रूम वाया गेली. बरोबर. समजलं का? ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊया. इकडे काय आहे? हे फोटो वगैरे लावलाय शिवाजी महाराजांचे का? आपल्याला तुम्हाला तर सांगितलं नाही, ही आमची आजी आहे. हो, हो. बरोबर. ही माझी आजी आहे. हा हा. आम्ही लहान होतो ना त्यावेळी म्हातारे म्हणतो आम्ही हिला. आमची म्हातारी होती त्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्हाला हमखास 50 पैसे 25 पैसे हो, हो. करण्यासाठी दिले जायचे. बरोबर. आई वडिलांकडून पहिलं कसं आपली आमची जी पिढी आहे त्यांची ओढ आई वडिलांपेक्षा आपल्या आजी आजोबाकडे असायची. बरोबर. त्यांना आपण म्हातारा बाबा म्हातारे आई म्हणायचो. बरोबर. म्हातारे बाबांना मी बघितलं नाही, ते अगोदर गेले होते. बरोबर. मग आजी होते त्यावेळी हमखास आम्हाला ती वाकडा शिवायची. हो. वाकडा म्हणतात ना आपण, हो. ते पांघरून घेतो. बरोबर. ते गोधडी बोलतात आमच्याकडे. ढिगा ढिगा आणि वाकडा बनवली हो, जाते. हो, हो. त्या हे बनवायचे, त्याच्यातून काय पैसे असायचे त्याच्यातून आम्हाला हमखास 50 पैसे 1 रुपये हिच्याकडून मिळायला जायचं. हमखास मिळायचं खाऊसाठी. बरोबर. आणि दुपारचं जेवण झालं की आम्ही त्याचे फुटाणे खायचो. बरोबर. आधी आठवतो बघू शकता, लय मस्ती करतो हो, लय मस्ती. हे काय शिंगम म्हणतोय, स्वतःला शिंगम आहे म्हणतोय. आणि उड्या पण मारतोय शिंगम सारख्या. तेव्हा पोचतोय मला, बघितला पाळणं बघा आता. शिव छत्रपती आमचा जो भाग आहे चंदगड भाग, त्या भागामध्ये चंदगड आजराणी गडहिंग्लजमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शिव छत्रपतींचा फोटो किंवा शिव छत्रपतींच्या राज्याभिषेकचा फोटो तुम्हाला हमखास प्रत्येकाच्या घरामध्ये दिसून येणार. हे आहे ना, हे आमचं छोटं आहे आणि हे म्हणजे एक प्रकारे शिंगम आहे ते. आता माझी सटकली म्हणते बघा बघा बघा, हे सुपर असं हे आहे. आणि हे आमच्या महाराजांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी राहतं बरं का. ओके. कोणता मराठा यादव. कोणता गाव? कोणता गाव कोणतं बाळा तुझं? गड. केरवडे गड. अच्छा, ओके. तिथं गड आहे. घर बघू शकता आपलं साधं मित्राचं घर मी तुम्हाला दाखवतो. हा. आणि या घरात अजून एक सांगतो तुम्हाला, ही विंडो जी आहे आमची खूप मोठी होती, खूप मोठी होती. हे विंडो आता छोटी केली पिताजीने आमच्या. ओके. हे खाली जागा होती विंडोची. हे बघा इथपर्यंत थोडी मोठी विंडो होती कारण ते खोल होतं. बरोबर. इथे बोललो ना मगाशी सांगितल्याप्रमाणे वाळवी लागते. तिथं लाकडाची विंडो असल्यामुळे वाळवी लागते, ते पूर्ण काढून टाकण्यात आली आणि नवीन लावण्यात आली. बरोबर. ठीक आहे. आता आपण इकडचं हे इकडे टीव्ही लावले का? इकडे टीव्ही लावले. असा, ओके. आणि हा पूर्वी या टीव्हीवर टीव्ही ठेवली जाते टेबलावर. आणि आमचा हा बालपणीचा टेबल आहे अभ्यासाचा. ओके ओके. अजून आहे ना? किती वर्ष झाली त्याला? बरेच वर्ष झाली. असं आहे का? इकडे कपाट आहे. आता 35 वर्ष होत आले म्हणजे. ओके. आणि हे कपाट आहे. पूर्वी याच्यात आमच्या शोच्या वस्तू ठेवल्या जायच्या. याच्यात ग्लास असायचा काचेचा. हे भिंतीमधलं कपाट आहे. आणि पूर्वीच्या काळाची बनावट होती की जिथं कपाट घर असेल हॉल असेल तिथं कपाट बनवली जायची. बरोबर. काचेची हे असायची. सरकाच्या इथं फुलं वगैरे ठेवली जायची. आमच्याकडे कपाट आहे, त्याच्या चपला वगैरे ठेवतात. आणि हे जो दरवाजा दिसतो हा दरवाजा पूर्वी नव्हता. ओके. तिथं सुद्धा एक कपाट होतं सेम असं. ओके. ज्याच्यामध्ये ग्लास लावून तिथं फुलं वगैरे ठेवली जायची. बरोबर. ठीक आहे. आणि आता आपण देवघरामध्ये येतोय. तुम्ही देवघर बघू शकता. जमीन आहे, जमीन सारवली जायची. आणि हे जमीन तुम्ही बघू शकता, हे सारवून जमीन हे केली जाते, मातीची जमीन आहे. बरोबर. आणि आम्ही हे देवघरामध्ये कोबा वगैरे केलेला नाही अजून. तिथे तुम्ही त्या कोबा केला तो आता आम्ही तिथे टाईल्स लावणार आहोत त्या कोब्यामध्ये. अच्छा, ओके. ठीक आहे. आणि हा जो कोबा आहे मातीचा हे आहे, जमीन आहे हो, ते आम्ही तसंच ठेवणार. याच्या कोबा करणार नाही. हे देवघर आहे आमचं. इथे देवघर, इथं आम्ही नॉनव्हेज वगैरे काही बनत नाही. बरोबर.
ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता पिताजी आमचे आलेले आहेत पाठीमागे. हा. मित्राचे वडील आहेत. ते आपले पिताजी, शहनशाह पिताजी टॅलेंटेड आहेत त्या बाबा. समजलं का? हा. ते आता दळा घेऊन आले बरं आहे का उन्हाचं. उन्हाचं काहीतरी बोला. उन्हाचं दळा. आबा नमस्कार, बरे आहेत ना? हा बरं. हा. हे आता दळप घेऊन आलेत आणि हे शेतकरी आहेत आणि पूर्वीच्या काळापासूनच शेतकरी आहेत. बरोबर. आणि ग्रामीण भागात असल्यामुळे यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर एक घर तयार हे घर केलंय. बांधलेलं आहे. आता ते थोडे कसे तुम्हाला कोणी कोणी वाटत असतील, परंतु त्यांनी आपल्यानुसार केलंय. ते हो, हो. आम्हाला पसंत नव्हतं पण त्यांनी आपल्या पद्धतीने बनवलंय, बरोबर. समजलं ना? हो. कारण हे कसे याची जी उंची आहे ना, हे दळ असल्यामुळे आम्ही उंच केले. त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा आम्हाला जवळ वाटतंय. बरोबर. ऍक्च्युली होतं लांब. लांब होतो खाली दल वाटल्यामुळे ते ही जागा हे नवीन केली. चूल आणले, तुम्ही बघू शकता. या चुली आहेत, ओके, नवीन ओके. चुला घेतली आम्ही तिथं लावायला. ती चूल चेंज करणार होतो मी. बरोबर. अच्छा, ओके. घ्या आता. म्हणजे इकडे मांड्या वगैरे लावल्या हा, का? या मांड्या लावलेल्या आहेत. अच्छा. तर हे जे किचन घर होतं आमचं, देवरूम प्लस किचन. इथं नॉनव्हेज काही म्हणजे शाकाहारी फक्त, मांसाहारी बनत नव्हतं. या ठिकाणी आमची पहिली चूल होती. त्यामुळे हे सगळं मांडणी इथे असणं साहजिकच आहे. बरोबर. इथं चूल होती हा. त्यामुळे ह्या ते सुद्धा जुन्या मांडण्या आहेत. अच्छा, ह्या जुन्या मांडण्या आहेत. Changes काढून टाकायचे आहेत आता. अच्छा, ओके, ओके. पूर्वी मांडणी ना म्हणजे सिमेंट आणि लाकडाची असायची त्या बरोबर, काळात. बरोबर. त्या काळात लाद्या बिद्या काही नव्हतं आपण 1 वर्षापूर्वी. बरोबर. आता तिकडे जाऊया किचन मध्ये. आता तुम्ही धुवा झालेला बघताय कारण इथे घर जेवण चालू आहे. हे आहेत आमच्या आई साहेब. हा. मित्राचे आई साहेब आहेत. हे आमचे आई साहेब आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथं पहिलं जुन्या टाईपचं घर त्या होतं. त्याच्यामुळे इथे आमच्याकडे न्हाणी घर होतं. न्हाणी घर ओके. हे न्हाणी घर होतं. म्हणजे इथं आम्ही आंघोळ बिंघोळ करायचं. पण आता ग्रामीण भागामध्ये त्याला न्हाणी घर म्हणतात. बरोबर. ठीक आहे. आता म्हणतो बाथरूम. हे नवीन शब्द आहे. बरोबर. हा, ग्रामीण भागातले शब्द काय न्हाणी घर. बरोबर. तर आपण आंघोळी वगैरे करायचं. इथं डेरा बिरा सगळं होतं आमचा. अच्छा, ओके. जो आता त्या साईडला गेला बरोबर. तो आता गेल्या वर्षी केलाय आम्ही. इथं वरती कौला आहेत काय? हे कौलारू घर आहे आमचं, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही म्हणाल काय हे वाशी लावले. काय? हे हा. वाशे म्हणजे हे लाकडी वाशे आहेत आणि ह्या ज्या रिपा आहेत त्या सुद्धा लाकडी आहेत. बरोबर. घरामध्ये जर धूळ होत नसेल तर हे जे किडे भोंगे असतात ते घर तुमचं पूर्णपणे संपवू शकतात. बरोबर. त्याच्यामुळे घर जेवढं तुम्ही धूर लागेल त्या लाकडांना तेवढं घर सेफ्टी राहतं. बरोबर. ठीक आहे. बघूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वरती धूर जो तुम्हाला काळं घर दिसते ते वासे आणि रेपा असल्यामुळे लाकडी हा. तो धूर लागणं महत्वाचं आहे. कारण जर धूर लागत नसेल तर वासा आणि रेपा भोंगे आणि त्या ते लागत नाही. येऊ शकत नाही. बरोबर. खराब करून टाकतील. म्हणून ते किडे लागू नये म्हणून लागला पाहिजे. महत्वाचं आहे. इथे चूल आहे त्यामुळे ते दूर येते ना. हा, बघा. कोकणामधलं. अच्छा, इथे चूल आहे हो, ना हो. ते. हा, अच्छा, एक गावठी चूल आहे. तुम्ही पाहू शकता हा तवा आहे. हा जो तवा दिसतो तुम्हाला हा भाकरी भाजण्यासाठी खास उपयोगात आणला जातो. आणि हा लोखंडी तवा नाही, याला कोणता तवा? भिडा. ही भिडा म्हणजे लोखंड आणि मातीचं मिक्सिंग करून हे भिडं तयार केलं जातं. आणि याच्यावर फक्त तुम्ही नाचणी, तांदूळ, बाजरी, ज्वारीच्या भाकऱ्या बनवू शकता. याच्यात चपाती बनत नाही. आता भिडाचे तवे ते एकदम डुप्लिकेट असतात ना? डुप्लिकेट आहे. त्यांना गंज येतो. अच्छा, गंज येतो. हो, प्युअर आहे, प्युअर. ओके. हा, हा. हा. तर तो कितीपर्यंत मिळतो तो भिडाचा तवा? बघू शकता इथं आमच्या कारभारी तर मित्राचे मिसेस आहेत. आणि हे जे करताय ते बघा. हे बघा. हे काय करताय? हे ठेचा नव्हे का, ह्याला काय म्हणतात? या इल्ली बोलतात ना? इल्ली म्हणतात. आमच्याकडे रत्नागिरीमध्ये याला इल्ली आमच्या बोलतात. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सुरी वापरताना दिसणार नाही, ह्याचाच वापर करताना आपल्याला अच्छा, दिसतो. काय अडाली? आडाली. अच्छा, अडाली बोलतात का तुमच्याकडे? मित्रांनो, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा याला. तेव्हा अशा पद्धतीने किसलं जातं. हे जे आडाळी आहे ओके. त्या आडाळीचा वापर सर्रास आमच्याकडे केला जातो. परंतु ह्याची किंमत आहे आता 700-800 रुपये आहे. अच्छा, असं आहे का? आणि एवढी मोठी येत नाही, छोटी येत. बरोबर, बरोबर. इकडे हे काय? या घरामध्ये इथं पण तुम्हाला कापा. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा, अच्छा, हे यांनी घर बांधलंय ना ओके. त्यावेळेचे किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली. आता घर 20 वर्ष झाली. अच्छा, 20 वर्ष झाली. 20 वर्षापूर्वीची ती विली आहे. अजून एक महत्व किती तरी अंदाजी 20-25. अजून एक महत्वाचं घर म्हटलं काय, पूर्वीच्या काळी घर म्हटलं ग्रामीण भागात तर 2 गोष्टी हमखास आपल्याला दिसून यायच्या. बरोबर. एक वहीन, वाईन. ओके. दुसरं जातं. जात. हो, बरोबर. हे आमचं वहीन आहे. ते चटणी पासून सगळ्या प्रकारचे मसाले इथे हे केले जायचे, वाटले जायचे. आणि मोठं ते लाकडाचं मोठं वाईन असायचं. हा, 7-8 फुटाचं मुसाळ. जातं बोलतात त्याला. तिथे जातं वेगळं ते मुसाळ. मुसाळ. हा, बरोबर. मुसळ 2-2 बायका इकडे घेऊन असं हा, 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 बरोबर, बरोबर. त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे वाटल्या जायच्या. मिरच्या वाटल्या जायच्या, भात सडलं जायचं. बरोबर. समजलं का? बरोबर. आणि दुसरी गोष्ट ऐकून घ्या,
दुसरी गोष्ट, मुसळाचा वापर आधी आमच्याकडे केला जातो लग्नामध्ये. बरोबर. लग्नात आमच्या मुसळ लागतो. हो हो, मुसल मुसळ लागतात. असे राहतात कुठेतरी ऐकलं हो हो, असेल. बरोबर. ठीक आहे. ही आमच्या घराची मागची बाजू तुम्ही हे मागची बाजू दाखवतो घराची. हे बघा, मी तुम्हाला तिकडनं दाखवलंयच होती. आणि हे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये पूर्वीचे प्रत्येक रूमला हे कपाट असायचं. हे बरोबर. बघा, शोची कपाट आहे बरोबर. छोटी छोटी, हा हा. जे आता वापरत येत नाही. ना आता वापरत येत नाही. कारण आता नवीन सिस्टम आले. हे तर काहीतरी आहे. हे काय? हे आहे चाळ. चाळण. अच्छा, ओके. बांबूच्या झाडापासून बनलेली ही चाळ. अच्छा, ही बांबूच्या झाडापासून बनलेले. भात पण नाचणी पण चालू शकतो आपण. अच्छा, ओके. पूर्वीच्या काळी काय, आताच्या काळात काय आलंय, लोखंडी आले तर त्या पत्र्याच्या बरोबर. त्याच्या चाळायला. हा हा, आता हे लोखंडाच्या पत्र्याच्या वगैरे त्या झाल्या. चाळीला झाली 20 वर्ष. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही बघा त्याचं मित्रांनो, बघू शकता. आयुष्यमान बघू शकता किती आहे. बरोबर. त्याला लटकवण्यासाठी पण बघा. अच्छा, हे आहे लटकवण्यासाठी हातकला. देखील हे ह्याला हातकला. म्हणतात हातकला. बघा. ओके, बरोबर बरोबर. इकडे काय भांडी आहेत का? हो. अच्छा, एका भांडी आहेत. इकडे टाकी वगैरे तुम्हाला माहितीच असेल. इथे ही प्लास्टिकची हे आहेत. घरं खूप उंच असल्यामुळे बरोबर. घरात जे कोळी असतात हा. घरं बनवतात. बरोबर. आणि ते गावाकडे ग्रामीण भागामध्ये स्वच्छ ग्रामीण भागात शेतकरी जरी शेती करत असला तरी तेवढा तो स्वच्छ सुद्धा राहतो. ती बरोबर. कारभारी नसते, ती पूर्णपणे घर साफसफाई ठेवते. बरोबर. इथं जमीन बघू शकता तुम्ही, सारवलेली जमीन आहे. बरोबर. किचन घर असल्यामुळे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय बरोबर. हे घराची साफसफाई करण्यात येते. जे कोळी आपले हात पोचत आहे, आपण वरती चढू शकत नाही. नाही, बरोबर. कोळी जे घर बनवतात ते असं झाडून लावून असं काढायचं, बरोबर. असं झाडायचं घर. बरोबर. आणि ही लई मेहनत आहे. दिवाळीला पूर्ण 2-2, 3-3 दिवस जातात बरं का. हे किती फुटाचं आहे तरी पण? एक हा? 10-20 फुटाचं असेल. हो, 10-15 फूट. 25 फुटाचा आहे. अच्छा, 25 फुटाचं. याच्यापेक्षा पण मोठे असतात. अच्छा, ओके ओके. आणि गरम शेतकरी म्हटलं तर सगळे अवजार येतात. ते बघा, हे बरोबर. झाड तोडण्याचे हे कुऱ्हाड. आमच्याकडे कुऱ्हाड बोलतात. ते तुमच्याकडे? असे वापर करून आपण झाड तोडतो. बरोबर, ओके. समजलं का? हा हा. आणि तिकडे पार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट राहिली, हा, हा. पार बी राहू दे, खोदायसाठी पार तुम्ही बघू शकता. बरोबर. बघा. करेक्ट करेक्ट. बरोबर. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती म्हणजे हे. तुम्ही या जवळ, हे बघा, इथे पाटाने वरवंट आहे. वरवंटा. हे बघा. कसं आहे, हे आता मिक्सर मागायचे तुम्ही घाल आवाज येत होता, ते मिक्सर हा. तो मसाला जाळून काढतं. पाटा आमच्या ज्या आया बहिणी होत्या त्या आपल्या हातांत ताकद ते लावायची, त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे बघा, यांचे हे जे शोल्डर होते त्या शोल्डरचा पण व्यायाम होतो. मजबूत व्हायचे. बरोबर. आणि हे शोल्डर त्यांचे खूप मजबूत व्हायचे, त्यांची पाठ मजबूत व्हायची, ते असे बसायचे. बरोबर. पाय मांडे असे असे करत, त्याच्यामुळे त्यांचे हे शोल्डर, त्यांच्या ह्या मांड्या आणि त्यांची ही पाठीमागची बाजू पूर्णपणे फिट व्हायची. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा व्यायाम पण व्हायचा. मणक्याचे विकार किंवा शोल्डरचे विकार वगैरे होत नव्हते, कारण त्यांचा पूर्ण अंगाचा व्यायाम व्हायचा. बरोबर. आणि पाटामध्ये ज्यावेळी मसाला वाटला जायचा त्यावेळी त्याचा एवढा सुगंध असायचा, एवढा सुगंध असायचा की घर पूर्ण दरवळायचं सुगंधात. बरोबर. कारण तो मसाला जळला जात नाही आणि त्याची टेस्टच वेगळी असायची मसाल्याची. तुम्ही बघू शकता आजी आमच्या घरात पाटा, पण त्याचा वापर नाही आता. बघा, वापर नाहीये. पाटा आहे, वापर नाहीये. आता या तुम्हाला मला हम्म. हे आहे तिळाचं तिळकुळ. ओके हे जेवणाला वापरलं जातं, काळ्या तिळांचं. ओके. हे जेवणाला एवढं रुचकर बनवतं, जबरदस्त. परंतु जास्त प्रमाणात खाल्यानंतर यानं गॅस सुद्धा तेवढंच होतं. अच्छा. त्याच्यामुळे याचा अतिवापर टाळायचा. हे गरम असतं, ओके. गरम. तीळ म्हटलं तर गरम जरा काही. हे तीळ पूर्वीच्या काही हे बघू शकता हे गरम तुम्ही. नसतात. हे तीळ गरम नसतात, हे नसतात का? ह्याचे सूर्यफुलाचे गरम. ऐका ना, ते तिळाचं हे बघा, हे असं चाललंय. मित्राची हे दाजी आहेत, यांची आई साहेब आहेत. ते बोलतात गरम नसतं आणि हे मित्र बोलतोय गरम असतं. आता तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. यांना काय माहित आहे. बघा. तुम्ही बघू शकता पूर्वीच्या घरात आमच्या चंदगड भागामध्ये, चंदगड आदराणी गडिंग्लजमध्ये शक्यतो तुम्हाला शेंग तेल, भुईमुग तेल वापरलं जायचं ना. आमच्या आजी आजोबाच्या काळात ह्याचं तेल वापरलं जायचं. म्हणून आजी आमच्या ना दुकानात जर गेलात, हे बघा तीळ. ओके. आजही तुम्ही ज्यामध्ये शॉपमध्ये गेलात ना तर बोलतात सूर्यफुलाचं तेल द्या, शेंगाचं तेल द्या, असं नाही. आमच्याकडे म्हणतात तिळाचं तेल द्यावं 1 लिटर असं बोललं जातं. कारण त्यावेळी तिळाचं तेल वापरलं जायचं जेवणाला, जे खूप चांगलं आणि आयुर्वेदिक असायचं. हे तेल आपल्याला मॉलिशसाठी सुद्धा खूप चांगलं उपयोगात येतं. आणि आता उत्पन्न कमी, जमिनी खराब झाल्या रासायनिक खतामुळे, त्याच्यामुळे हे उत्पन्न कोण घेत नाही. आता हे असं नॉर्मली घेतात आणि खाण्यासाठी वापरतात. ते याचं प्रमाण जास्त करायचं नाही, कारण कसं आहे, बाथरूमला दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर घट्ट होण्याची शक्यता असते, त्याच्यातून मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे
आपण तेवढं कुठल्याही गोष्टी नियमाचं पालन करून खायला हव्यात. बरोबर ना? बरोबर. पण जेवणाला एक नंबर. अच्छा ओके. आता आपण गोट्यात आलेलो आहोत. हा आहे आमचा गोटा आणि गोट्याच्या बाजूला आम्ही स्नानघर बनवलंय. तुम्ही बघू शकता हे आहे आमचं स्नानघर. छोटंच आहे ग्रामीण भागाच्या हिशोबात, कारण मोठे नाही. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून येतोय त्याच्यामुळे आणि गावाकडे असल्यानंतर हे असंच पाहिजे म्हणजे वाटतं गावाकडे नाही, आल्यानंतर आता गावाकडे सुद्धा सुधारणा झाली. हो झाले. पूर्ण शेअर टाईपची स्नानगृह आलेली आहेत आपल्याला. सॉरी स्नान असू दे की असं पण स्नानगृह जी आहेत ना शेअर टाईप मध्ये बनवण्यात आलेले आहेत टाईल्स वगैरे मारून. बरोबर. परंतु आमचं ना ठेवण जे आहे तसंच आहे, कारण आम्ही थोडं बदल नाही असं केलेला वाटतं नाही. गावाकडे हे आल्यानंतर जे जरा घर आहे गावाला ना, त्या आल्याचं feel काळामध्ये वाटतं. बांधलं बरोबर, गेलं 20 correct. वर्षापूर्वी. त्यावेळी हे घर खूप महागडं होतं. बरोबर. आता जरी आम्हाला वाटलं की हो मोठं त्यावेळेला तेवढे तसं इन्कम पण होतं. आता कारण जे हे जे घर आहे आमचं ते भाजक्या विटामध्ये बांधलेलं आहे आणि भाजक्या विटामध्ये बांधलेलं घर कधी खूप चांगलं आणि मजबूत असतं. बरोबर. हे भाजक्या विटांचं घर आहे आणि तुम्ही भिंत बघू शकता केवढी मोठी आहे. बरोबर आहे बघा. ही भिंत हिथून एवढी मोठी आहे, म्हणजे हे किती 1 फुटाच्या वरती आहे ना? 1.25 फूट. 1.25 फुटाच्या वरती. अच्छा ओके. 1.25 फुटाची आताची घरं दिवाळ आहे. तुम्हाला एवढी दिसतात इथून एवढी. बरोबर. पण ही 9 इंचाची. 9 इंचाची. हे 1.25 फुटाचं घर आहे. बरोबर. याचा पायात 3 माणसं खाली गेलाय. बरं. 3 फूट हा. अच्छा 3 एवढा बापरे. ओके. हा तुम्ही बघू शकता स्नानगृहाच्या बाहेरून आपण हे सामान ठेवले. आमच्या शेतीचं सगळं आहे. हे सुद्धा 5,000 रुपयाची चटई आहे. ओके. शेतीला वापरत येते ओके. भात मळणीच्या टायमाला वगैरे अच्छा ओके. किंवा वाळवण्याच्या टायमाला 5,000 रुपयाची किटाण पण बोलतात ना याला? हा? किटाण बोलतात ना? नाही नाही आमच्याकडे याला चटई म्हणतो. हातरी. अच्छा पण ही 5,000ची आहे बरं का. ओके. शेतकऱ्यांना कमी समजू नका. बरोबर. हा आणि हे तुम्ही दोर बघू शकता. हे बघा हे सुद्धा शेतीच्या वापरात येणारे दोर आहेत हे सगळे. बरोबर. बरीच वस्तू. हे आहे पिकास. तुम्ही पिकास बघू शकता. ओके. आमच्याकडे याला टिकाव बोलतात. टिकाव हा. आमच्याकडे पिकास म्हणतो आम्ही. ओके ओके. ठीक आहे. हे जे आहे तुम्हाला हे सुद्धा खूप महागडं आहे. हा हो हो. हे याला फवारणी करण्यासाठी. फवारणी करण्यासाठी वापरलं हो, जातं. झाडांना फवारणी हा करायला. चार्जिंग पंप आहे. ओके ओके. म्हणजे चार्जिंग करून 4,000 रुपये किमतीचा पंप आहे. चार्ज करायला लागतं काय? हो. ओके ओके. आणि अजून इकडे तुम्हाला जे जातं होतो ज्याच्यावर धान्य वगैरे पिसलं जायचं 2 बायका बसायच्या. ओके. इथे ते तो दांडा असायचा या हो, ठिकाणी. हे बघा. बरोबर बरोबर हा दांडा इथं घालून असं फिरवलं जायचं बरोबर. करेक्ट. आणि ह्याच्यात धान्य घालून असं ह्याच्यात धान्य घालायचं फिरवायचं. फिरवायचं आणि तिथून ते मधल्या याच्यातून हे पीठ जे- बाहेर हे जे पडायचं. आहे हे माझ्या आजीच्या काळातलं आहे. म्हणजे ह्याला कमसे कम ह्या जात्याला कमसे कम एक पिढी गेली असेल. 1 नाही 4 पिढ्या गेल्या. अच्छा ओके. हा आमच्या सुक्या घराण्याच्या. अच्छा ओके. तर असं आहे मित्रांनो. आणि तुम्ही मागे जे माझ्या मित्रांनी जसं सांगितलं की माझं सुद्धा चॅनल आहे. मी माझ्या चॅनलमध्ये सुद्धा ग्रामीण भागातले खूप वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. कॉमेडी व्हिडिओ येत असतात, घरांचे व्हिडिओ येत असतात. माझ्या सुद्धा चॅनलला पी फॉर परफ्यू आहे चॅनल. त्याला सुद्धा तुम्ही भरभरून यश द्या यांच्यासारखं. आणि माझ्या सुद्धा चॅनल जरा पुढे जाऊ दे अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद. बाय बाय. मित्रांनो व्हिडिओ कसा झाला नक्कीच व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. टाटा.